नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड असा पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये पडतोय आणि आता मी आरटीओ जवळ आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय वरती की हे झाड जे आहे ते पडलेलं आहे। बरं, हे झाड जे पडलंय त्यामध्ये एक दुर्घटना अशी घडलेली आहे की ते झाड एका चालत असलेल्या माणसावर पडलेलं आहे। मी मगाशी जेव्हा मी लाईव्ह केलं तेव्हा देखील बोललो होतो की सध्या रस्त्यावरून प्रवास करणं खरंच सुरक्षित आहे का। बरं, मी आता या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर हे झाड आता कटिंग करण्याचं काम सुरू आहे। या प्रभागातील नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांची जी टीम आहे ती 24 तास कार्यरत असलेली आपल्याला या संपूर्ण प्रभागामध्ये दिसून येते। माझ्यासोबत नम्रता भोसले जाधव आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। सध्या प्रभागाची काय परिस्थिती आहे आणि आता इथे काय घडलं त्या संदर्भात देखील माहिती घेणार आहे। मॅडम, सगळ्यांनी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। मॅडम, एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमच्या प्रभागात, तिथे सगळे अपडेट्स येत असतात। आपण तिथे काय सध्या प्रभागात परिस्थिती आहे? बरेच ठिकाणी झाडं पडतात, ही अगदी मोठी झाडं होती। महापालिकेच्या माध्यमातून हैदराबादीच काढता येणारी झाडं होती, ती नाही झाडं करायची आणि अचानक हा पाऊस जो चालू झालाय तो वादळी पाऊसच सुरू झालाय, त्याच्याने बरेच ठिकाणी झाडं पडतायत। आणि आता आपण सर्व यंत्रणा लावली आहे, महापालिकेची यंत्रणा आहेच, परंतु आमची स्वतःची स्वयंत्रणा रेपाळे साहेब आणि माझ्या माध्यमातून गेले 10 वर्ष आम्ही वृक्ष प्राधिकरणची यंत्रणा पूर्ण लावतो आणि जे काही सोसायटी वगैरे बघाल तर तिकडे आम्ही झाडं काढून घेतो। आता ही कामं सगळीकडे चालू आहेत, काल रात्रभर काम चालू होतं, आज सकाळी 8 वाजल्यापासून देखील काम सुरू आहे। तुम्ही बघताय खूपच जास्त ते म्हणजे लक्षहीने तिकडे काम सुरू आहे। मॅडम, आता इथे माझ्या माहितीप्रमाणे रस्त्यावर चालत असलेल्या माणसावर झाड पडलेलं आहे, त्याची प्रकृती कशी आहे? विकास रेपाळे आता हॉस्पिटलमध्ये आहे। विकास रेपाळे तिथे हॉस्पिटलमध्ये जितो हॉस्पिटलला घेऊन गेलेत त्याला तातडीने। न्यूरोसर्जन तिकडे डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे तिथे नेलंय। गंभीर जखम आहे, क्रिटिकल कंडिशन आहे, पण निश्चितपणे पूर्णतः वाचवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना। पण या दुर्घटना खूपच कठीण आहेत, पण नागरिकांमध्ये पण जनजागृती झाली पाहिजे। त्या ठिकाणी झाड कट होत असताना लोक जात होती, शेवटी डेंजर पट्टी लावून घेतली, म्हणून मी इथे स्वतः थांबलेली आहे, जेणेकरून एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचं कुठे ना कुठे ते रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे। तुम्ही जर पाहताय तर हे झाड मगाशी चालत असलेल्या एका माणसाच्या अंगावर पडलं, त्यानंतर तातडीने विकास रेपाळे नम्रता भोसले जाधव यांच्या टीमने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। उपमहापौर कृष्णा पाटील देखील इथे आलेले आहेत, त्यांच्याशी देखील मी बोलणार आहे। ज्याच्या अंगावर झाड पडलं त्याची परिस्थिती सध्या क्रिटिकल आहे, परंतु त्याला पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे यंत्रणांशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो विकास रेपाळे करतायत। आणि आता जर तुम्ही पाहिलं तर उपमहापौर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील ऑनफिल्ड आहेत। इथले नगरसेवक आहेत फाटक राजेंद्र फाटक, ते देखील ऑनफिल्ड आहेत आणि सगळ्या परिस्थितीची माहिती घेताना आपल्याला दिसत। हे झाड जे आहे ते बघा, ते कटिंग करताना आपल्याला दिसत आहेत। ती शिडी लावली आहे, तो माणूस दोरी लावून वरती गेलाय आणि वरती ते झाड आता कटिंग होताना आपल्याला दिसतंय। मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्याकडे येतो की रस्त्यावर चालणं देखील सुरक्षित आहे का, वाहतूक करणं सुरक्षित आहे का, तर त्याचाच एक भाग हे झाड जे आहे ते त्या माणसाच्या अंगावर पडलं। बरं, वृक्ष प्राधिकरणाची जबाबदारी असते की या सगळ्या झाडांचं सर्वेक्षण करायचं, ट्री कटिंग करायचं, ट्रिमिंग करायचं, या सगळ्या गोष्टी, परंतु संपूर्ण ठाण्यात जी आहे ती या गोष्टी झालेल्या दिसत नाहीये, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत। परंतु विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांची सेपरेट टीम आहे। मला तुम्ही मगाशी विकास रेपाळेंशी बोलत होतो, त्यांनी 3 टीम त्यांच्या पर्सनल अशा लावलेल्या आहेत, जिथे या दुर्घटना घडतात, जिथे जिथे आपत्ती येते तिथे त्यांच्या पर्सनल टीम ज्या आहेत त्या सर्वात आधी पोहोचतात आणि लोकांना मदत करत असतात। उपमहापौर कृष्णा पाटील जे आहेत ते आता या स्पॉटवर आलेले आहेत, तर मी कृष्णा पाटलांशी बोलणार आहे। पाटील साहेब, सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। वाईट परिस्थिती आहे, मान्य करायला हवं,
महासभेमध्ये मला 2 महासभा फक्त ट्री ट्रिमिंग, वृक्ष कटिंग, आपत्ती कशी काय हँडल करायची यावरती झाल्या. तुम्ही अधिकाऱ्यांना आदेश दिले, परंतु अधिकाऱ्यांनी ते आदेश पाळलेले कुठे दिसत नाहीयेत, अशी सध्या परिस्थिती आहे ठाण्यात. वस्तुस्थिती तशीच आहे, कारण ट्री कटिंग म्हणजे झाडं कटिंग ही जी आहे प्रॉपर वेळेत केलं पाहिजे. ते ऍक्च्युली एप्रिल महिन्याच्या आधीपासून काम चालू पाहिजे, पण ते करत नाही. पावसाळा जवळ येईल तर तोंडावर करायला घेतात. म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर ती वेळ वाढून न्यायला बघतो आणि नंतर सांगतो की आमचा वेळ संपली म्हणून. आणि झाडांचं वजन खांदा वाढलेले आहे, तर छाटणी करणं गरजेचं आहे. जर वेळ केली असती तरी दुर्घटना घडली नसती. अशा घटना घडू नये हीच अपेक्षा आहे. सर, माझा एक वेगळा प्रश्न आहे. आता सत्तेत आहात, सत्तेतले नगरसेवक देखील तक्रारी करतात की नाले सफाई झाली नाहीये, वृक्ष प्राधिकरणाने ट्री कटिंग केलेली नाहीये. तर माझा जबाबदारी कोण घेते का? जबाबदारी कोणी अधिकारी घेणारे आहेत का? कोणी निलंबन अधिकाऱ्यांचं करण्याचे प्रयत्न तरी होणार आहे का? मागणी तरी होणार आहे का? कारण गेली 4 वर्ष प्रशासन काळ असल्यामुळे हे प्रशासन हे सुस्तावलेलं आहे. आणि प्रशासनाच्या आयुक्त साहेब जरी रस्त्यावर उतरत असतील, पण त्यांच्या हाताखालचे कामं करत नाहीत अधिकारी वर्ग. प्रभाग समितीमध्ये प्रभाग वार्ड ऑफिसर पण रस्त्यावर कधी उतरत नाहीये. त्यांच्या हातीखाली अधीक्षक असतो. कुठल्याही प्रभाग समितीमध्ये अधीक्षकाची अजून नेमणूक नाहीये. त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अटीशक्तीनुसार काम करून घेणं हे त्या अधिकारी वर्गाचं काम आहे. तर अधिकारी वर्ग काम करत नाहीये. तर हे 4 वर्षाचा जो स्पॅन आहे त्याचा हे परिणाम दिसत आहे. आपण पाहिलं तर आता ट्री कटिंग सुरू आहे. मी मगाशी त्या इक्विपमेंट बद्दल बोललो होतो की आपल्याला इक्विपमेंट जे आहेत ते चांगले इक्विपमेंट हवे. मी आता पुन्हा एकदा दुसऱ्या पाटील जे उपमहापौर आहेत त्यांच्याकडे येणार आहे. माझ्यासाठी आणखी एक मुद्दा आहे की हजारो कोटी ठाण्यामध्ये येतात. आपत्ती व्यवस्थापन किंवा फायर ब्रिगेड यासाठी मोठं बजेट का ठेवलं जात नाही? कारण सगळ्यात महत्वाची ही खाती आहेत, डिपार्टमेंट आहेत. एक चांगलं बजेट त्याच्यासाठी का ठेवलं जात नाहीये? वारंवार आम्ही सर्व नगरसेवक आणि सर्व पक्षीय बजेटवरती आवाज उठवतो आणि बजेट वृक्ष प्राधिकरणचं असेल किंवा नाले सफाईचं असेल हे वाढवा किंवा यंत्रसामुग्री वाढवा हे केलंय. पण गेली 4 वर्ष आधीची 5 वर्ष इतिहास पाहतात ते महापालिकेचा स्पिलओव्हर म्हणजे जी जे प्रथा आलेली आहे ते पुढच्या 5 वर्षाची कामं येणाऱ्या निधीच्या अनुषंगाने आताच त्याचा विनियोग केलेला आहे. त्यामुळे महापालिकेकडे पुरेसा निधी नाहीये. कमीत कमी आता ह्या प्रशासनाने स्पिलओव्हर एक मर्यादित ठेवून आणि जे अत्यावश्यक सेवा आहेत त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही पाहिलं तर झाड जे आहे ते आता त्याची कटिंग सुरू आहे. विकास रेपाडे आहेत, नम्रता भोसले जाधव आहेत, त्या ऑन फील्ड या संपूर्ण प्रभागामध्ये आहेत. मी आता नम्रता भोसले जाधव यांच्याकडून माहिती घेतली की चालत असलेल्या त्या माणसाच्या अंगावर झाड पडलेलं होतं. त्याची प्रकृती आता क्रिटिकल आहे. विकास रेपाडे जे आहेत ते त्या माणसासोबत जिथं हॉस्पिटलमध्ये आहेत, यंत्रणांशी बोलतायत आणि त्या माणसाला जीव वाचेल अशीच आम्हाला आशा जी आहे ती बाळगूया. मी मगाशी ज्या पद्धतीने माझं लाईव्ह झालं, मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा परिस्थिती सगळी दाखवली. एक चांगलं बजेट तर ठेवायला पाहिजे, परंतु आता जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं निलंबन, सस्पेन्शन काहीतरी करायला हवं. म्हणजे पुढील जो अधिकारी येईल या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करेल त्याच्यासाठी ते तरी लक्षात ठेवतील की जर मी काम नाही केलं तर माझं निलंबन होईल, माझं सस्पेन्शन होईल. आणि आता जर परत तुम्ही तेच अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेत असलेले नवीन अधिकारी या महत्वाच्या कामांना लावलेत तर हीच परिस्थिती तुम्हाला परत बघायला मिळणार आहे. सध्या या मोठ्या झाडाचं जे ट्रिमिंग आहे ते सुरू आहे. याचं ट्रिमिंग जे आहे ते आधीच व्हायला हवं होतं.
ठाण्यातील ही सगळी परिस्थिती लाईव्ह ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.